जय श्रीराम, जय शिवराय. आपल्याला जी मागे जी इमारत दिसत आहे ही नांदुरा शहरामध्ये बांधण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय. या रुग्णालयाचे बांधकाम मागील 5 वर्षापासून पूर्ण झालेले आहे. परंतु या मतदारसंघाला मिळालेले अकार्यक्षम आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीन कारभारामुळे आज हे इमारत धूळ खात पडलेली आहे. कदाचित 5 ते 6 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले असेल हे रुग्णालय. परंतु याचा लाभ आजही नांदुरा शहरातील जनतेला 1% ही मिळालेला नाही. आज नांदुरा शहरातील जनतेची जे ग्रामीण रुग्णालय आहे, जे सध्याचे चालू हॉस्पिटल आहे सरकारी, त्यापेक्षा नांदुरा शहरामध्ये गुरांचा दवाखाना तरी बरा आहे, अशी परिस्थिती या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी नांदुरा शहरातील व मलकापूर शहरातील जनतेची करून ठेवलेली आहे. आता याचे उत्तर येणाऱ्या काळात या लोकप्रतिनिधींना नक्कीच जनता विचारेल आणि त्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल. आता आपण इमारतीचा अंदरची बाजू पाहू. सर्व साहित्य असूनही यांच्या उदासीन कारभारामुळे कसे ते साहित्य धूळ खात पडलेले आहे, कसे करोडो रुपये जनतेचे टॅक्सचे इथं अक्षरशः सडत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण पाहू शकता कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी करोड रुपये खर्च करून क्वार्टर सुद्धा बांधण्यात आलेले, परंतु कर्मचारीच नाही तर ते क्वार्टर सुद्धा जीर्ण होत आहे आणि धूळ खात पडलेले आहे. या देशातली जनता फक्त जो टॅक्स भरते तो फक्त मोठ्या बिल्डिंगा उभ्या करण्यासाठी आणि या पुढाऱ्यांना आणि ठेकेदारांना कमिशनसाठी भरते का, हा प्रश्न या देशातील जनतेला का पडत नाही, हा महत्वाचा आहे. आता आपण अंदरली बाजू पाहू. पहा, सर्व व्यवस्थित आहे. फक्त लोकप्रतिनिधीच्या उदासीन कारभारामुळे आज हे सर्व धूळ खात पडलेलं आहे. माझी या मतदारसंघाचे आमदार आणि माजी आमदार यांना प्रश्न आहे, यांनी या हॉस्पिटलसाठी आतापर्यंत कोणते प्रयत्न केले त्यांनी जनतेसमोर मांडावे. या अंदर पाहू. पहा, हॉस्पिटलला बेड वगैरे सर्व आहे, पण धूळ खात पडलेले आहे. 2 वेळा या हॉस्पिटलला कलर मारला. अंदर दाखव रे. हे बा, अंदर सुद्धा हे बेड आहे, परंतु धूळ खात पडलेले आहे. फक्त जनतेच्या करोड रुपये टॅक्सचे पैसे इथं धूळ खात पडलेले आहे, फक्त उदासीन लोकप्रतिनिधीमुळे. आणि आपल्या अधिकाऱ्यांना तर सांगायची गरजच नाही. अधिकारी तर भ्रष्टच झालेले आहे. त्यांना तर फक्त अधिकारी राहिलेले नाही, ते सरकारचे गुलाम झालेले आहेत. ज्या प्रकारे इंग्रज सरकारचे आपले अधिकारी गुलाम होते, त्याच प्रकारे त्याच्यापेक्षाही भयंकर आपले अधिकारी नालायक झाले. त्यांना तर कुठलीच काळजी नाही. बरं, त्यांची लाचखोरी आणि त्यांची ड्युटी बस पाहून घ्या. करोड रुपयाच्या नवीन इमारतीमध्ये असं गवत आलं. हे गवत पूर्ण या नवीन इमारतीमध्ये आलं आहे. म्हणजे हॉस्पिटल चालू व्हायच्या आधीच त्याची परिस्थिती या भ्रष्ट पुढाऱ्यांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कशी करून ठेवली हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चला समोरची बाजू पाहू. माझी मलकापूर मतदारसंघातील आणि नांदुरा शहरातील जनतेला विनंती आहे, आपल्या अयोग्य व्यक्ती निवडल्यामुळे आपल्या टॅक्सच्या पैशाचं काय होऊ शकते हे हॉस्पिटल त्याचं उत्तम उदाहरण आहे. पाहू शकता, हे बा, हे बेड पडलेले आहे, धूळ खात पडलेले आहे. हे तुमच्या आमच्या टॅक्सचे करोड रुपयाचे आहे, तुमच्या आमच्या टॅक्सचे पैशात झालेला आहे. याचा लाभ आपल्याला आतापर्यंत 1 पैशाचाही मिळालेला नाही. आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर इलाज किती महाग झाला हे सांगायची गरज नाही. सर्व पडलेला आहे. 2 वेळा या हॉस्पिटलला कलर मारला ठेकेदाराने. आणि तिकडे आपली सरकार विधानसभेमध्ये आपले आमदार खासदार भांडतात, नंतर चर्चा करतात, काय करतात, नंतर सोबत बसून जेवतात, त्यांचं त्याला माहित. पहा, सर्व खंडर होण्याच्या मार्गावर आहे. 10 वर्षापासून
काम चालू आहे या रुग्णालयाचं. आता कदाचित 5 वर्षापेक्षा जास्त झाले पूर्ण होऊन याला. कोरोनाच्या टाइम मध्ये क्वारंटाईन सेंटर म्हणून सुद्धा वापरण्यात आलं होतं हे, पण नंतर समोर काही कारभार होऊ शकला नाही. हे बा, लोकांनी आता काही व्यसनाधीन तरुण इकडे फिरतात, त्यांनी काच सुद्धा फोडणं सुरू केले आता याचे. म्हणजे शेवटी नुकसान जनतेचंच आहे, कारण हा पैसा जनता टॅक्सचा आहे. त्यांना काय, त्यांना वाढीव मिळतो. हे बघा, माझी या सरकारला आणि राज्याचे आरोग्य मंत्री यांना विनंती आहे की लवकरात लवकर या हॉस्पिटलकडे लक्ष देऊन त्यांनी या हॉस्पिटलचा योग्य हॉस्पिटल स्टॉप, कर्मचाऱ्यांचा आणि सर्व सुखसुविधा उपलब्ध करून लवकरच हे हॉस्पिटल नांदुरा शहरातील व तालुक्यातील जनतेच्या हितार्थ चालू करावे. अन्यथा